सामाजिक भान जपत आणि युवा पिढीचं उज्ज्वल भवितव्य डोळ्यासमोर ठेवत अहिल्यानगरमधील बालभवननं वंचित मुलांसाठी परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे. सहसंचालक हनीफ शेख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या शिक्षण, आरोग्य आणि संस्कार उपक्रमामुळे झोपडपट्टीतील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. केवळ शाळेत प्रवेशच नव्हे, तर आत्मविश्वास, संस्कार आणि स्वावलंबनाची जाणीव देत या मुलांना उद्याच्या सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याचं कार्य सातत्यानं सुरू आहे. अहिल्यानगर शहरात रामवाडी, सिद्धार्थनगर, कोठला, संजयनगर आदी भागामध्ये 8 झोपडपट्ट्या आहेत. शहरात महापालिकेसह अनेक खाजगी नावाजलेल्या शाळा असल्या तरी झोपडपट्टीमधली मुलं मात्र त्यांच्यापासून वंचित असायची. मात्र हनीफ शेख यांच्या पुढाकारामुळे या मुलांना हक्काचं प्राथमिक तसंच उच्च शिक्षण मिळू लागलं. वंचितांच्या विकासाचं स्वप्न पाहणारे हनीफ शेख अहिल्यानगरच्या झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचे हक्काचे भाऊ बनले आहेत. मागील 20 वर्षांपासून अहिल्यानगर शहरातील प्रमुख 7 सेवा वस्त्यांमध्ये बालभवनाच्या अंतर्गत आम्ही शिक्षण, संस्कार, आरोग्य या 3 सूत्रांवरती या वस्त्यांमधील शाळाबाह्य बालकांच्या सोबत काम करत आहोत. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हा बालभवन उपक्रम चालवतो. या बालभवनामध्ये जी मुलं ज्यांना अभ्यासच आवडत नाही, ज्यांना शाळा आवडत नाही, ज्यांना शिक्षणाचा गंधच नाही, अशा मुलांना आम्ही विशेष करून शिक्षणाची आनंददायक शिक्षण त्यांना कसं देता येईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि या उद्याच्या येणाऱ्या पिढीला, या भारतीय नागरिकांना आम्ही एक चांगलं संस्कार देऊन या भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करत आहोत. बालक आणि पालकांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगणं, शिक्षणाला पोषक वातावरण आणि सुविधा झोपडपट्टीमध्ये उपलब्ध करून देणं, दर्जेदार प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये झोपडपट्टीमधल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणं, बालमजुरी, बालविवाह, बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता यासारख्या कुप्रथांपासून बालकांना संरक्षित करून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणं, झोपडपट्टीमध्ये आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवून आरोग्यविषयक स्वच्छता इत्यादीची जाणीव विकसित करणं, झोपडपट्टीमधल्या नागरिकांचं जीवनमान उंचावणं इत्यादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बालभवनामार्फत सतत काम सुरू आहे. लहानपणापासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत मी बालभवनात विद्यार्थिनी म्हणून होते. आपण कशा पद्धतीने स्वतःचं आयुष्य घडवू शकतो अशा अनेक थोर व्यक्तींचे आम्हाला मार्गदर्शन हनीफ सर यांनी दिली. त्याच माध्यमातून मी माझं एम कॉम हे शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला मी बालभवनात टीचर म्हणून लागले. 2 वर्ष टीचर म्हणून काम केलं. त्यानंतर मला माझं काम बघून मला पुढची पोस्ट देण्यात आली. आज मी एज्युकेशन कोऑर्डिनेटर म्हणून 7 सेवा वस्तींचं काम बघते. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना हनीफ शेख यांची झोपडपट्टीमधल्या समस्यांशी जवळून ओळख झाली. स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलेले हनीफ शेख स्नेहालयचे स्वयंसेवक बनले. स्नेहालयनं 2003 मध्ये सुरू केलेल्या बालभवनाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि झोपडपट्टीमध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. हनीफ शेख झोपडपट्टीसाठी सेवा वस्ती हा शब्द वापरतात. सध्या अहिल्यानगर शहरात 7 ठिकाणी बालभवन आहेत. गए 20 साल से मैं स्नेहालय बालभवन में हूँ. मैं यहाँ पर बच्चों को अच्छे से पढ़ाई कैसे आएंगी, बच्चों की स्कूल कैसे जाएंगे, इसके लिए मैं बालभवन में उनको पढ़ाती हूँ. और बच्चे में जो डेवलपमेंट है, गणित, मराठी, अंग्रेजी ये सब्जेक्ट के लोग के हम पढ़ाते, उनको यहाँ पर कैसे बैठ सके और कैसे पढ़ सके, इसलिए हम अलग अलग उपक्रम यहाँ रबाते हैं. जैसे कि टीनेज प्रोग्राम रहेगा, स्पोर्ट कंपटीशन रहेंगे, सांस्कृतिक कार्यक्रम रहेंगे. अलग अलग एक्टिविटी में बच्चों को जो भी उनको इंटरेस्ट है वो इंटरेस्ट के हिसाब से हम बच्चों को यहाँ सिखाते हैं. आत्तापर्यंत झोपडपट्टीमधल्या अनेक मुलामुलींनी 10वी, 12वी तसंच उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेतले. शहरातल्या नामांकित शाळा झोपडपट्टीतली मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात असा ठपका ठेवून त्यांना प्रवेश देत नव्हत्या. हनीफ शेख यांच्या पाठपुराव्यानं तब्बल 6,500 मुलांना शहरामधल्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळालाय. माझ्या लहानपणापासून मी स्नेहालय बालभवनामध्ये एक लाभार्थीपासून ते एक विद्यार्थी दशेपासून आहे. माझं संपूर्ण शिक्षण हे बालभवनाच्या माध्यमातून झालेलं आहे. सध्या मी बालभवनामध्येच शाळेचं शिक्षक म्हणून कार्य करतो. त्याचबरोबर मी महिला व बालविकास विभागामध्ये चाइल्ड हेल्पलाईनमध्ये मी सुपरवायझर या पदावर सध्या काम करतो.
तसेच मी खेळाच्या माध्यमातून सेवावस्थेतील मुलांना घडवण्याचं कार्य करतो. बालभवनमधून शिक्षण घेतलेली मुलं आणि मुलींनी नंतर उच्च शिक्षण घेऊन अनेक कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये किंवा इतर ठिकाणी नोकऱ्या मिळवल्यात, तर काहींनी अहिल्यानगर शहरातच आपापले व्यवसाय सुद्धा सुरू केलेत. मी इथे पहिलीपासून ते 6वीपर्यंत शिकत आले. इथे आम्हाला खूप ॲक्टिव्हिटी घेतात. टॉय बँक, आम्हाला इथे मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकवले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, टीनेज कार्यक्रम हे सर्व शिकवले जातात. मला पहिले शाळेची आवड नव्हती, आत्ता शाळेची आवड लागली. मी याचा फायदा घेतला आहे. झोपडपट्टीतल्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम हनीफ शेख यांच्या माध्यमातून सुरू आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर.